टीव्ही सत्यमेव व्रतम। हिंगोली जिल्ह्यात असलेल्या 3 विधानसभांपैकी एक विधानसभा म्हणजे वसमत विधानसभा। अत्यंत महत्त्वाची अशी ही विधानसभा आहे। या विधानसभेचं राजकारण हे गेल्या 30 ते 40 वर्षात 2 जयप्रकाश यांच्या अवतीभवती फिरलं। यामध्ये माजी मंत्री तथा शिवसेनेचे नेते जयप्रकाश मुंदडा आणि माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयप्रकाश दांडेगावकर हे आहेत। मागील 40 वर्षापासून कधी जयप्रकाश मुंदडा तर कधी जयप्रकाश दांडेगावकर यांनी वसमत विधानसभेचं नेतृत्व केलेलं आहे। मात्र 2019च्या निवडणुकीत एक तरुण उमेदवार, तरुण चेहरा समोर आला आणि विधानसभेच्या तरुणांना एक भुरळ पडली, ते म्हणजे राजू नवघरे। 2019 मध्ये राजू नवघरे यांनी तिरंगी लढतीमध्ये भाजप तथा शिवसेनेला धूळ चारत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदारकी मिळवली। 2019चं समीकरण वेगळं होतं, कारण त्यावेळेस राजू नवघरे सोबत जयप्रकाश दांडेगावकर होते। मात्र 2024 मध्ये जे जयप्रकाश दांडेगावकर राजू नवघरे सोबत होते, ते जयप्रकाश दांडेगावकर यावेळेस राजू नवघरे यांच्या विरोधात उभे आहेत। 2024 वसमत विधानसभा निवडणुकाचा विचार केला तर ही निवडणूक तिरंगी झाल्याचं बोललं जात आहे। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटतर्फे राजू नवघरे यांना उमेदवारी देण्यात आली, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे जयप्रकाश दांडेगावकर यांना उमेदवारी देण्यात आली। या दोघांसमोर आव्हान उभं केलं जनसुराज्य पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांनी। याशिवाय वंचित बहुजन आघाडी तथा इतरही उमेदवार यांनी आपलं नशीब आजमावलं। वसमत विधानसभेच्या जातीय समीकरणाचा विचार केला तर जयप्रकाश दांडेगावकर आणि राजू नवघरे हे दोघेही मराठा समाजाकडून येतात, तर पादेश्वर महाराज हे लिंगायत समाजाकडून येतात। म्हणून ओबीसी मतदार आहेत ते प्रामुख्याने पादेश्वर महाराज यांच्याकडे वळला असल्याचं बोललं जात आहे। मराठा समाज हा राजू नवघरे आणि जयप्रकाश दांडेगावकर यांच्यामध्ये विभागला गेला। राजू नवघरेसाठी जमेची बाजू म्हटलं तर कधीही आणि केव्हाही सामान्य नागरिकांना उपलब्ध होणारा आमदार अशी ख्याती आहे, तर मतदारसंघातील हजारो लोकांना पांडुरंगाचं दर्शन घडवणारा आमदार असा देखील एक मानणारा मोठा वर्ग आहे। मराठा आरक्षणावर जेव्हा इतर आमदार स्पष्टपणे बोलण्यास धजावत होते, त्यावेळेस राजू नवघरे यांनी मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे यासाठी ठाम भूमिका घेतली। राजू नवघरे यांच्या विरोधात जाणारी गोष्ट म्हणजे सध्या महाराष्ट्रात असलेली सत्ता विरोधी लहर। जरांगे फॅक्टर आहे। जयप्रकाश दांडेगावकर यांची जमेची बाजू म्हणजे राज्यात असलेली सरकार विरोधी लहर, ज्याचा फायदा दांडेगावकर यांना मिळू शकतो। याशिवाय त्यांचा असलेला जुना अनुभव आणि मतदारसंघावर असलेली पकड हे आहेत। जयप्रकाश दांडेगावकर यांच्या विरोधात जाणारी बाब म्हणजे जयप्रकाश दांडेगावकर यांची विरोधात असलेली मतदारसंघात नाराजी। ज्यांच्या हातात जयप्रकाश दांडेगावकर याचा कारभार आहे, त्यांनी कार्यकर्ते व मतदारांना व्यवस्थित हाताळलं नाही, त्यामुळे पसरलेली नाराजी असं देखील बोललं जातंय। याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी अपेक्षेसारखे ताकदीनं काम केलं नसल्याची चर्चा आहे। गुरु पादेश्वर महाराजांची जमेची बाजू म्हणजे कट्टर हिंदुत्व ही विचारधारा घेऊन समोर आले। मतदारसंघात असलेल्या मोठे ओबीसी मतदार हे त्यांच्याकडून झुकले गेले असं बोललं जात आहे। पादेश्वर महाराजांच्या विरोधात बाब जाऊ शकते ती म्हणजे त्यांना मराठा समाजाची उपेक्षित साथ मिळाली नसल्याची चर्चा आहे। एकंदरीतच जर बोललं गेलं तर वसमत विधानसभेत काट्याची टक्कर आहे आणि या निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार हे ठामपणे कुणीही सांगू शकत नाही। 23 तारखेला मतपेटी उघडल्यावरच वसमत विधानसभेचा निकाल स्पष्ट होईल।